गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकच्या 6व्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। जत्रा चौक चौफुली आडगाव गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक यांच्या 6व्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। आडगाव येथील जत्रा चौक चौफुली परिसरात सुरू झालेल्या या नव्या शाखेचे उद्घाटन नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर सौ हिमगौरी आहेर आडके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी बँकेच्या माजी अध्यक्षा श्रीमती निलिमाताई पवार, केकेवाग एज्युकेशन सोसायटी नाशिकचे अध्यक्ष, केकेवाग एज्युकेशन सोसायटी नाशिकचे श्री समीर दादा वाघ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मर्या मुंबईचे संचालक श्री विश्वास ठाकूर, महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष श्री अजय ब्रह्मेचा, माजी आमदार श्री बाळासाहेब सानप, न्यूबाचे अध्यक्ष श्री राजेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक श्री दामदेव शिंदे, श्री गौरव गोवर्धने, नगरसेविका प्रियंका माने, इंदुमती खेताडे, ऐश्वर्या लाड जेजुरकर तसेच सभासद, ग्राहक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव खेरनार यांनी केले। त्यानंतर बँकेच्या अध्यक्षा आर्किटेक्चर अमृतताई पवार यांनी मनोगत व्यक्त करत बँकेची वाटचाल उलगडली आहे। त्यांनी सांगितले की बँकेची स्थापना सन 1995 मध्ये कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांनी केली असून बँकेस 31 वर्षे पूर्ण झाली। सध्या बँकेची सभासद संख्या 10,973 असून भाग भांडवल 5,87,00,000 रुपये, ठेवी 144,43,00,000 रुपये, कर्जे 82 कोटी रुपये असून सीडी रेशो 49.77% आहे। नेट एनपीए 0% असून बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग प्राप्त झालाय। नाशिक येथे 4 शाखा व मालेगाव येथे 1 शाखा कार्यरत असून ग्राहकांना विविध समाधानकारक सेवा दिल्या जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय। महापौर हिमगौरी आहेर आडके यांचा सत्कार बँकेच्या माजी अध्यक्षा श्रीमती निलिमाताई पवार व अध्यक्ष आर्किटेक्चर अमृतताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला। श्रीमती निलिमाताई पवार यांचा सत्कार संचालिका सौ अनिता भामरे यांनी केलाय। श्री समीर दादा वाघ यांचा सत्कार उपाध्यक्ष श्री वसंतराव खेरनार यांच्या हस्ते झालाय। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार बँकेच्या संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला। महापौरांनी आपल्या भाषणात बँकेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला। बँकेची सध्याची आर्थिक स्थिती व प्रगती समाधानकारक असल्याचं सांगत पवार परिवाराशी असलेले जुने नाते आणि संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंतराव पवारांच्या आठवणी त्यांनी जागवल्या आहेत। बँकेच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। उद्घाटन समारंभास लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, नामदेव महाले, जेटी शिंदे तसेच परिसरातील मान्यवर, सभासद, व्यापारी व ग्राहक उपस्थित होते। त्यांचा सत्कार संचालक प्रणव पवार यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात संचालक सुरेश पाटील, नगरसेवक दत्तात्रय पिंगळे, डॉक्टर तानाजी कानडे, रवींद्र मणियार, मनोहर देवरे, योगेश हिरे, अनिल भालेराव, विवेक तांबे, अनिता भामरे, रावसाहेब कोशिरे, दौलतराव बोडके, शिवाजी खांदवे सीए, नारायण थेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गव्हाणे, कर्मचारी वृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थानाचे आभार बँकेचे संचालक अनिल भालेराव यांनी मानले। उद्घाटन सोहळा उत्साहात व यशस्वीपणे पार पडला। नमस्कार। आज गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 6व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी इथे यजमान म्हणून मला बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून, आणि नक्कीच आमच्या अमृतताई असतील, त्याचबरोबर प्रणवदादा असतील, आणि ह्या बँकेचं रोपटं खरं ज्यांच्या प्रेरणेने रोवलं गेलं असे स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या सगळ्या आठवणींना इथे उजाळा देण्यात आला। त्याचबरोबर त्यांची कार्यशैली आणि तदनंतर झालेल्या माजी अध्यक्षा निलिमाताई पवार यांनी देखील इथे शाखेचं आणि कशी गोदावरी बँक ही उभी राहिली, नंतर ती कशी वाढवली याबद्दल प्रास्ताविक केले। तदनंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। बँक अतिशय चांगल्या परिस्थितीत आणि चांगलं काम करते आहे। सहकार क्षेत्रामध्ये जवळजवळ 150 कोटीचा टर्नओव्हर आहे आणि 78 कोटी हे कर्ज वितरण झालेलं आहे। आणि असंच नागरिकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी जसे आतापर्यंत गोदावरी बँकेने काम केले आहेत त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या आहेत। आणि नक्कीच ह्या 6व्या शाखेचे उद्घाटन अजून अनेक शाखेच्या उद्घाटनांची मुहूर्तमेढ आहे असं वाटतं। धन्यवाद। गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची ही 6वी शाखा, तिचं आज अनावरण झालेलं आहे।
ही जत्राच्या तिथे आम्ही बनवलेली ही शाखा आहे आणि हिचं आज जे काही ज्यांनी ह्या शाखेचं किंवा ह्या बँकेचं ज्यांनी ॲक्च्युली फाउंडेशन केलेलं आहे ते डॉक्टर वसंतराव पवार, निलिमाताई पवार आणि यांच्याच तत्वावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून ही बँक पुढे चालवत आहोत. स्लो बट स्टडी आणि अतिशय मजबूत अशी ही बँक आहे. हिच्या आज 150 कोटीपर्यंतचे डिपॉझिट्स आहेत. 78 लाखापर्यंत कोटीपर्यंत याचे लोन्स गेलेले आहेत. अशा ह्या प्रकारची ही बँक आम्ही इथे चालवत आहोत. सगळे रूल्स RBIने टाकून दिलेले रूल्स, सहकार क्षेत्राने टाकून दिलेले रूल्स, ह्या सगळ्यांच्या रूल्सचं पालन करूनच आम्ही ही बँक चालवतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने आपण एकदम A ग्रेड मिळायलाच पाहिजे RBIची असा आमचा मानस असतो आणि अशा पद्धतीने काम करतो. आपल्या सर्वांना मी विनंती करते याच्या माध्यमातून की आपण अगदी आपली बँक म्हणून इथे खातं उघडा, इथे तुमचं लोन्स करा, डिपॉझिट्स ठेवा, ही मी आपल्या सर्वांना नाशिककरांना विनंती करेल. ह्या निमित्ताने अतिशय जवळ ह्या परिसरामध्ये ही बँक आलेली आहे. आपली एक बँक मालेगावला पण एक शाखा आहे, सिडकोत शाखा आहे, RK वर शाखा आहे, पंडित कॉलनीत शाखा आहे. त्यामुळे आपण जिथे आपल्याला सोयीचं असेल त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला सहकार्य कराल ही मी खात्री व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज गोदावरी बँकेच्या 6व्या शाखेचे उद्घाटन आपल्या लाडक्या महापौर यांच्या हस्ते झालं. गोदावरी बँक ही नाशकातली एक अतिशय प्रतिष्ठित अशी बँक आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे किंवा सहकार खात्याचे सर्व निकष पूर्ण करणारी बँक असल्या कारणामुळेच हिला 6व्या शाखेला परमिशन मिळालेली आहे. या सगळ्या मी नाशिककरांना विनंती करतो की गोदावरी बँकेच्या जिथे जिथे शाखा असतील तिथे तिथे आपण त्यांच्याबरोबर व्यवहार करावा. एक उत्तम बँक आहे. आपण व्यवहार केला तर सहकार्याला समृद्धी मिळेल. धन्यवाद. शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये अजय भाऊ, विश्वासराव, नाना सूर्यवंशी, महेश हिरे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.